नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही टेक्निकल इश्यूमुळे आपले 9 ते 13 जानेवारीचे करंट अफेअरचे लेक्चर सिरीज अपलोड होऊ शकले नाही. त्यामुळे आपण आता 9 ते 13 जानेवारीचे सगळे करंट अफेअरचे लेक्चर जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न. अलीकडेच केंद्र सरकारने मालमत्तेच्या लिलावासाठी कोणते सुधारित पोर्टल सुरू केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये बँक नेट हे सुधारित पोर्टल सुरू केले आहे. तर बघा, आजचा आपला दुसरा प्रश्न. ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेल्या BGT 2024-25 म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2025मध्ये भारतात सर्वात वेगवान अर्धशताब्दी धावा करणारा फलंदाज कोणता? म्हणजे सर्वाधिक जलद अर्धशतक कोणी केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ऋषभ पंत यांनी सर्वाधिक जलद अर्धशतक केलेले आहे. कुठे? तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये. कुठे ती? जी की ऑस्ट्रेलियामध्ये होत होती. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. अलीकडेच वैज्ञानिक डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले आहे. यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1999 मध्ये. तर कोणता पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले? तर पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कधी? तर 1999ला. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. कोणाला 2025मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच DGCAचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये फैज अहमद किदवई. तर यांना काय? तर DGCAचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली आहे. तर चला जाऊया आपल्या आजच्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय आपला प्रश्न क्रमांक 5. तर ओडिया कवी प्रतिभा सतपथी. तो कुठल्या ओडिया कवी प्रतिभा सतपथी यांना अलीकडेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये गंगाधर राष्ट्रीय कविता पुरस्कार. कोणता? तर गंगाधर राष्ट्रीय कविता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणत्या? तर कवी प्रतिभा सतपथी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगाधर राष्ट्रीय कविता पुरस्कार. आता बघा आपला समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रायतू भरोसा योजना विस्तार करून शेतकऱ्यांना प्रतिमा एकर 7,500 देण्याची घोषणा केली आहे? तर किती? 7,500. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये तेलंगणा या राज्याने ही घोषणा केली आहे. तर चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याला भेट दिली आहे? तर कोणत्या राज्याला भेट दिली आहे? ओडिशा आणि मेघालय. आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ओडिशा आणि मेघालय राज्याला भेट दिली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या राज्यात रस्त्यांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे? तर कोणत्या राज्यातील रस्त्यांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे? तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये मध्य प्रदेश येथील रस्त्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. अलीकडेच बॉलिवूडमध्ये कोणत्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचे नुकतेच निधन झाले आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये प्रितीश नंदी यांचे निधन झालेले आहे. तर आपण बघा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच इस्रोने आपल्या कोणत्या मिशनची काय डॉकिंग चाचणी पुढे ढकलली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये काय? तर स्पेडेक्सची चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. बघा आता समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. नुकताच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मेट्रो रेल नेटवर्कच्या दृष्टीने भारत जगात कितव्या स्थानावर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवावा लागेल आपल्याला. तर भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत 3ऱ्या स्थानावर आहे. बघा आता समोरचा प्रश्न क्रमांक आपला 12. भारतात तोडा जनजातीमध्ये मेघोवेध उत्सव नवीन वर्षाचा उत्सव म्हणून कोणत्या राज्यात साजरा केला जातो आहे? तर कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो आहे हा? तर आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. तर कोणत्या? तोडा जनजातीमध्ये. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा आहे. तर कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू राज्यामध्ये. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्य सरकारने शहीद माधव सिंग हात खर्चा योजना सुरू केली आहे? महत्त्वाची योजना आहे. कोणती योजना आहे? तर शहीद माधव सिंग हात खर्चा योजना. तर ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ओडिशा राज्याने ही योजना सुरू केली आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच आयोजित केलेल्या
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25चा किताब ऑस्ट्रेलियाने किती मॅचने जिंकला आहे? तर बघा याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 3-1 इतक्या मॅचने जिंकला आहे. तर कोणाला हरवून? तर आपल्या भारताला यांनी हरवलेलं आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या राज्याने भारताच्या पहिले जैविक मत्स्यपालन क्लस्टर सुरू केले आहे? तर कोणत्या राज्याने? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सिक्कीम. भारताच्या काय पहिल्या जैविक मत्स्यपालन क्लस्टरचे सुरू केले आहे. तर कोणी? सिक्कीमने चालू केले आहे. बघा आपला प्रश्न क्रमांक 16 काय? एरो इंडिया 2025चं आयोजन कुठे करण्यात जाणार आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये बेंगळुरू येथे आयोजन केले जाणार आहे. जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा आता अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बीमा सखी योजना सुरू केली आहे? महत्त्वाची योजना आहे, आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल. तर कोणत्या राज्याने सरकारने सुरू केली आहे? तर बीमा सखी योजना तर ही आपल्या गोवा राज्य सरकारने चालू केली आहे. बघा आपला प्रश्न क्रमांक 18 आता काय? अलीकडेच तुहिन कांता पांडे यांना कोणत्या पदावर नियुक्त केले आहे? तर कोणाला? तुहिन कांता पांडे यांना कोणत्या पदावर नियुक्त केलं आहे? महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षातच ठेवा. तर कोणत्या पदावर नियुक्त केलं आहे? राजस्व सचिव म्हणून. त्यालाच काय रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतो आपण. या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. कोणाला? तर तुहिन कांता पांडे यांना. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आपल्या. अलीकडेच NCLT मुख्य खंडपीठामध्ये किती न्यायाधीश व तांत्रिक सदस्याची नेमणूक केली गेली आहे? महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. तर किती? तर 24. आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 24 आहे बघा. तर किती न्यायिक आणि तांत्रिक सदस्याची नेमणूक केली आहे? तर 24 तांत्रिक आणि न्यायिक सदस्यांची नेमणूक केली गेलेली आहे. बघा आता प्रश्न क्रमांक 20 मध्ये अलीकडेच बीमा सखी योजनेनुसार किती वर्षांसाठी महिलांना विशेष प्रशिक्षण आणि वेतन मिळणार आहे? तर किती वर्षासाठी मिळणार आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 3 वर्षासाठी मिळणार आहे. कोणासाठी? तर महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि वेतन मिळणार आहे. कोणत्या योजनेनुसार? तर बीमा सखी योजनेनुसार. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा आता आपला प्रश्न क्रमांक 21 काय? तर अलीकडेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सिंधू व्हॅलीच्या सभ्यतेची भाषा समजून घेण्यासाठी किती दशलक्ष डॉलरचा पुरस्कार जाहीर केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये $1 मिलियन पुरस्कार जाहीर केला आहे. कशासाठी? तर सिंधू व्हॅलीच्या सभ्यतेची भाषा समजून घेण्यासाठी. तर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी? तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी. किती? $1 मिलियन पुरस्कार जाहीर केला आहे. बघा आता प्रश्न क्रमांक 22 आपला. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गुगल क्लाउडने मिळून AI संचलित कृषी नेटवर्क लॉन्च केले आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकारने. काय केलं? तर गुगल क्लाउडने मिळून AI संचलित कृषी नेटवर्कचे लॉन्चिंग केलं आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने प्रमुख शैक्षणिक मूल्यांकन कार्यक्रम गुणोत्सव 2025ला सुरुवात केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? त्याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक किती? 1 मध्ये आसाम राज्य सरकारने सुरू केले आहे. जानेवारी 2025मध्ये भारत सरकारच्या उजाला या प्रमुख योजनेला किती वर्ष पूर्ण झाले? महत्त्वाची योजना आहे आपले. आणि 2025मध्ये या योजनेला किती वर्ष पूर्ण झाले? तर या योजनेला आपले 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. किती? तर 10 वर्ष पूर्ण झाले. कोणत्या योजनेला? तर उजाला या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाले 2025मध्ये. बघा आता क्वेश्चन क्रमांक आपला 25 गेल्या 10 वर्षात भारताच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये किती वाढ नोंदली गेली आहे? तर कशामध्ये? भारताच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये किती वाढ नोंदली गेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 60% वाढ नोंदली गेली आहे. कशाच्या? भारताच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये 60% वाढ नोंदली गेली आहे. आता बघा आपला प्रश्न क्रमांक 26 अलीकडेच कोणत्या भाषेला अधिकृतपणे शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला गेला आहे? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये मराठी या भाषेला राष्ट्रीय भाषेचा म्हणजेच अधिकृतपणे आपल्या अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तर कधी दिला आहे? तर आपला 10 जानेवारी 2025मध्ये काय? तर अधिकृत भाषेचा दर्जा दिला गेला. त्यालाच आपण काय? अभिजात भाषेचा दर्जा म्हणतो. बघा आता प्रश्न क्रमांक 27 आपल्या अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बीमा सखी योजना सुरू केली आहे? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये गोवा या राज्य सरकारने कोणती? तर बीमा सखी योजना सुरू केली आहे. अलीकडेच प्रवासी भारतीय दिवस 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा.
तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय तर 2025च्या प्रवासी भारतीय दिवस जो की गांधीच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा समोरचा प्रश्न आपला राष्ट्रीय युवा उत्सव 2005चे आयोजन कुठे विद्यार्थी मित्रांनो सॉरी इथे 2025 आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव 2025चे आयोजन कुठे करण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. तर कशाचे राष्ट्रीय महोत्सव 2025चे. आता बघूया आपला प्रश्न क्रमांक 30 काय हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025नुसार भारत कितव्या स्थानावर आहे. महत्त्वाचा एकदम IMP पॉईंट आहे लक्षातच ठेवायचा आहे. तर काय 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारत कितव्या स्थानावर आहे तर भारताचे स्थान हे इथं ऑप्शन नाही विद्यार्थी मित्रांनो चौथा ऑप्शन आहे इथं 85व्या स्थानावर आहे. भारताचे स्थान काय तर 85वे स्थान आहे भारताचे कशानुसार हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार. विद्यार्थी मित्रांनो हे आपण करंटचे महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत. तसे विद्यार्थी मित्रांनो एकदा जानेवारी दिनविशेषचे आपण एकदा परत महत्त्वाचे रिव्हिजन एकदा घेऊन टाकू. जानेवारीमधील महत्त्वाचे दिनविशेष बघून घेणार. बघा 1 जानेवारी हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 3 जानेवारी हा बघा आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन देखील म्हणून आहे. बघा 4 जानेवारी हा काय तर जागतिक ब्रेल दिवस. तसेच 6 जानेवारी हा जागतिक युद्धातील अनाथ दिन. तर 6 जानेवारी हा पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. तर किती पाठच करून ठेवायचा 6 जानेवारी हा पत्रकार दिन कोणाच्या स्मरणार्थ तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. बघा 8 जानेवारी हा पृथ्वी परिभ्रमण दिन. तर 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन. बघा आपण बघितलं याचे उद्घाटन 2025चे कोण केले तर नरेंद्र मोदींनी केले. तर किती हा 9 जानेवारी काय तर प्रवासी भारतीय दिन. तसेच 10 जानेवारी बघा हा जागतिक हिंदी दिन आणि 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन. तसेच 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती असं बघा कधी 12 जानेवारीला तर काय राष्ट्रीय युवक दिन. तसेच 14 जानेवारी बघा माजी सैनिक दिन आणि 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. बघा या दोनमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. 14 जानेवारी काय आहे तर माजी सैनिक दिन आहे आणि 15 जानेवारी आहे काय तर भारतीय सैन्य दिन आहे. आणि बघा 15 जानेवारी आपला राज्य क्रीडा दिन महत्त्वाचा आहे लक्षातच ठेवायचा आहे आपल्याला. तर 15 जानेवारी हा काय तर राज्य क्रीडा दिन. तसेच 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन. तर 23 जानेवारी हा पराक्रम दिन कोणता तर 23 जानेवारी हा काय तर पराक्रम दिन म्हणून ओळखला जातो. 24 जानेवारी बघा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. तसेच 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन देखील आहे. किती तर 24 जानेवारी काय तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. बघा 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन आणि तसेच 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत लक्षातच ठेवायचे. बघा 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन देखील आहे आणि 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन देखील आहे. बघा 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. तसेच 26 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन आणि 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. तसेच 28 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन. बघा आता 6 जानेवारी हा पत्रकार दिन कोणता बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ आणि 28 जानेवारी हा भारतीय वृत्तपत्र दिन आहे. याच्यातला आपण डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. 30 जानेवारी बघा जागतिक कुष्ठरोग दिन हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर किती 30 जानेवारी हा जागतिक कुष्ठरोग दिन देखील ओळखला जातो आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. विद्यार्थी मित्रांनो हा जानेवारीमधील आपण महत्त्वाचे दिनविशेष बघितले आहे. विद्यार्थी मित्रांनो आपली करंटची लेक्चर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.